वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार, अप्पांच्या गप्पांमध्ये तुमचं स्वागत आहे. काही दिवसांपूर्वी पार्ल्याच्या दीनानाथ हॉलमध्ये माझा एक सत्कार झाला आणि तो केला प्रसिद्ध जी संस्था आहे पार्ल्यातली आरोहो आर्ट्स त्यांनी. आणि या सत्काराबद्दल मी आज अमोदला आणि मृदुलाला खूप धन्यवाद देतो. खरं म्हणजे सत्कार होता प्रसिद्ध व्हायोलिनिस्ट आणि अरेंजर, म्युझिक अरेंजर अमर हळदीपूर यांचा. आणि ह्या कार्यक्रमाचं संगीत संयोजन माझ्याकडे होतं. तर अमरजींचा सत्कार झाला आणि नंतर आमचा जो निवेदक आहे विघ्नेश जोशी, तो म्हणाला की आप्पा जरा पुढे या. तर मला वाटलं की काय अमरजींबद्दल काहीतरी बोलायचं, भाषण करायचं की काय. पण पुढे आल्यावर त्यांनी अमरजींना सांगितलं की तुमच्या हस्ते आप्पांचा सत्कार करायचा आहे. हा अचानक मला म्हणजे एक थोडासा धक्काच होता, पण आनंदही वाटला की आमचं जो इन्स्पिरेशन आहे अमरजी, ब्रिलियंट वादक, ब्रिलियंट संगीत संयोजक, आणि त्यांच्या हस्ते हा सत्कार होतोय, तर खूप छान वाटलं मला. तर या सत्काराची छोटीशी क्लिप, एक छोटा व्हिडिओ अमोघने मला पाठवला आहे, तोच मी आता लावणार आहे. आणि त्याच्यानंतर मी काही बोलणार नसल्यामुळे हा एपिसोड जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल माझा सबस्क्राईब करा. धन्यवाद. वंदे मातरम. अप्पा या, अप्पा वढावकर हे नाव काही सांगायची गरज नाही आहे. वयाची 75 अप्पा पूर्वी करणार आहेत. त्या निमित्त आयोजकांच्या वतीनं आणि सर्व रसिकांच्या वतीनं अप्पांचा छोटासा सत्कार करा असं मी अमरजींना. हे आमचे भीष्मपितामह आहेत. तसं वय त्यांचं जास्त नाही, पण खरोखर भीष्मपितामह आहे. अप्पा कमाल आहे. म्हणजे निस्वार्थ ज्याला म्हणतात ना, काम करणं, काय मिळणार काय नाही मिळणार, फक्त जायचं आणि त्याचं मजा घेणं. खरोखर करोडपती माणूस आहे. त्यांनी जे कारण काम करताना पैसा न बघताना जे आपण काम करत जातो ना, शेवटी तो देतो, कुठून देतो आपल्याला नाही माहीत. आणि त्यातला हा एक आहे. आणि फार सुंदर कलाकार, डेडिकेटेड ज्याला म्हणतात ना, ज्याला प्रेम आहे आपल्या कलेशी, त्याच्यातले येत. आता तुम्हाला खरं सांगतो, मला बाहेर बोलले, माझ्याकडनं 500 रुपये घ्या, पण माझ्याबद्दल जरा चांगलं बोला. आय हॅव टू कन्फेस ना, कसं नाही बोलणार. पण अजून पेमेंट आलेलं नाही. नमस्कार.
एक आठवण सांगते. खरं म्हणजे आम्ही शोभाताई गुरटूंची एव्ही जेव्हा दाखवणार आहोत, हां बस, तेव्हा त्यावेळेला खरं ती सांगायची होती, पण आत्ता आप्पाचा सत्कार झाला म्हणून आप्पा सांगते. थांब इथे. 39 वर्षांपूर्वी इथे ह्याच दीनानाथ नाट्य मंदिरात ह्याच रंगमंचावर कार्यक्रम झालेला होता. शोभाताई गायल्या होत्या आणि त्यावेळेला आप्पा कीबोर्डवर होता. आणि हे का सांगते, आप्पा मला म्हणाला त्या एव्हीमध्ये मी दिसतोय की नाही. म्हटलं तुझा एवढासा चेहरा दिसतोय तबस्सुमजींच्या मागे, कारण तबस्सुमजी पुढे होते आणि हा मागे कीबोर्ड वाजवत होता. तेव्हा म्हणाला पण लोकांना कळणार कसं मी दिसलो नाही तर. म्हटलं मी सांगेन, त्याची काळजी करू नको. तसं मी सांगितलं. 39 वर्षापूर्वी ह्याच रंगमंचावर शोभाताईंच्या बरोबर आप्पांनी कीबोर्ड वाजवला होता आणि हार्मोनियमवर सुराज होता. आमच्या प्रथमेश कला केंद्राचा तो कार्यक्रम होता. मी, रवींद्र आणि अविनाश, आम्ही त्रयी ते कार्यक्रम सादर करायचो. अविनाश इथे आलेला आहे आज. अविनाश हां बहुतेक गेला लवकर घरी. असो, पण इथे असंख्य कार्यक्रम झाले आणि सगळ्या कार्यक्रमांमध्ये आप्पा आमच्याबरोबर असायचा. जर्मनी अमेरिकेचे दौरे आम्ही केले तेव्हाही आप्पा असायचा. तेव्हा अशी 50 वर्षांपेक्षा जास्त वर्षांची युती आमची आहे. आप्पा तुझा सत्कार झाला 75चा. तुला खूप शुभेच्छा आणि छान वाटलं एवढ्या सगळ्या जनसमुदायासमोर. अमरजींच्या हस्ते झालं हे आणि छान.